सरकारी वकील प्रेम दिल्या बघा सरकारी वकिलांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली काय सांगितले की एक मिनिट नाही अजून प्रशांत कोरटकर या आरोपीला आज पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। त्याची एकूण 7 दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती, परंतु 28 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे। काही बंधनांमुळे मला फॅक्टवरती आणखी तपासातल्या प्रोग्रेसवरती बोलता येणार नाही, परंतु त्याची 28 तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे। खरं तर युक्तिवादामध्ये कोणते मुद्दे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळे पोलीस कोठडी यासाठी आवश्यक होतं? ते मुद्दे सगळे आपल्याला पोलिसांच्याकडून मिळतील। मला थोडं काही बंधनांमुळे मी ते सांगू शकत नाही आपल्याला। प्रोग्रेस जो आहे आणि त्या ज्या फॅक्ट आहेत, ज्या कारणांकरता कस्टडी मागितलेली होती त्याबद्दल आपल्याला पोलिसांकडून इत्थंभूत माहिती मिळून जाईल। नाही, पण 7 दिवसांची आपण पोलीस कोठडीची मागणी केली होती, 3 दिवस मिळाले, खरं तरी पुरेशी आहे का? कारण कोल्हापूर पोलिसांना नागपूरपर्यंत तपास करायचा आहे। जर का त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात। 15 दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे। थँक्यू। तर कोरटकरच्या विरोधामध्ये शिवप्रेमींनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली। प्रशांत कोरटकरच्या अंगावर शिवप्रेमी धावून गेले, त्याला कोर्टाच्या बाहेर आणण्यात आलं, त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शिवप्रेमी हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। कोरटकर विरोधात शिवप्रेमींची जोरदार घोषणाबाजी ज्यावेळी त्याला कोर्टाबाहेर आणण्यात आलं त्यावेळी शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले। पोलिसांनी त्यांना वेळीच अडवलं, मात्र महापुरुषांचा अवमान केल्या प्रकरणामध्ये कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज सकाळी त्याला कोल्हापूरमध्ये इथे आणण्यात आलं, तेलंगणामधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। जवळपास 1 महिन्यानंतर कोरटकर पोलिसांच्या ताब्यात। कोरटकर विरोधात शिवप्रेमींचा हा संताप आपण पाहतोय। ज्यावेळी त्याला कोर्टात आणलं गेलं त्यावेळी देखील शिवप्रेमी हे चांगलेच आक्रमक झाले होते। कोर्ट परिसरातच कोरटकरला चप्पल आणि चिल्लर दाखवण्यात आलेले आहेत। शिवप्रेमींकडून जोरदार घोषणाबाजीही देण्यात आलेली आहेत। पोलिसांकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, मात्र कोर्टाकडून 3 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। तर कोरटकरला कोर्टाच्या बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले। प्रशांत कोरटकरच्या अंगावर शिवप्रेमी धावून गेले। शिवप्रेमींकडून कोरटकरला मारण्याचाही प्रयत्न केला गेला, मात्र पोलिसांनी कोरटकरला दुसऱ्या दरवाजातून गाडीत बसवलं। कोल्हापूर पोलिसांनी शिवप्रेमींना आता ताब्यात घेतलेला आहे। कोरटकरला कोर्टाच्या बाहेर आणण्यात आल्यानंतर शिवप्रेमी या ठिकाणी आक्रमक झालेले होते। त्याला जेव्हा कोर्टातून बाहेर आणण्यात आलं त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याआधी देखील त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवण्यात आलेली होती। ज्यावेळी त्याला कोर्टातून बाहेर आणलं गेलं त्यावेळेची ही दृश्य आहे। तर पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच, मात्र त्यात देखील हे शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले आणि त्याच वेळी कोरटकरला दुसऱ्या दरवाजातून पोलिसांनी गाडीत बसवलं। त्या शिवप्रेमींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी दुसऱ्या दारातून कोरटकरला गाडीमध्ये बसवलं। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याला नेलं जाईल। तेलंगणामधून अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये कोरटकरची चौकशी करण्यात आली होती। जवळपास 3 तास चौकशी त्याची करण्यात आली। त्यानंतर कोर्टामध्ये पोलिसांनी त्याला हजर केलं। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र प्रशांत कोरटकर याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे।
त्याचा मोबाईलचा डेटा फॉर्मॅट मारलेला आहे, त्या संदर्भात देखील तपास करायचा आहे. तो ज्या वाहनामधून गेला त्या वाहनाची आणि त्या वाहनाच्या मालकांची देखील चौकशी करायची आहे, असं पोलिसांनी युक्तिवाद करताना कोर्टामध्ये सांगितलं होतं. युक्तिवादादरम्यान पोलिसांनी अनेक मुद्देही उपस्थित केले. कोरटकरने जी विधानं केली ती अतिशय गंभीर आहेत आणि जे व्हॉइस सॅम्पल आहेत त्या संदर्भात देखील तपास करायचा आहे. त्यासाठी पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. तर पोलिसांनी आता या शिवप्रेमींना ताब्यात घेतलेला आहे. कोरटकरला तिथे कोल्हापुरी चप्पल दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चिल्लर घेऊनच शिवप्रेमी या ठिकाणी आलेले होते. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली. सध्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीत रवानगी झालेली आहे. 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र ज्यावेळी कोर्ट परिसरातून बाहेर आणण्यात आलं त्यावेळी देखील कशा प्रकारे आक्रमक होत हे शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून जातात त्याची ही दृश्य आपण पाहतोय. वेळीच पोलिसांनी त्यांना पकडलं, बाजूला नेलं आणि या शिवप्रेमींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.